हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर कसे आहात सगळे? मी तर मस्त आहे. आणि आज आहे रविवार, तर मिरू आणि वेदू दोघे पण आज घरात आहेत. मस्त सुट्टी एन्जॉय करतील. आणि आज बघूया, आज प्रयत्न करेन की पटापट माझी सगळी कामं आवरतील आणि संडे मी पण त्यांच्याबरोबर एन्जॉय करेन. असं मी दर रविवारी माझं ठरवलेलं असतं की नाही, आज पटापट सगळी कामं आवरायची आणि मुलांबरोबर वेळ घालवायचा थोडा. पण तसं झालं तर खरं ना, तसं होणारच नाही, मला माहीतच आहे. किती पण मी ठरवलं तर आज पण तसंच काहीतरी रुटीन आहे माझं. आता मी घेतलं आहे स्वयंपाक करायला. पटापट सगळा स्वयंपाक करून घेते आणि मग बघूया काय आपलं तर प्लॅनिंग वगैरे आहे काय मुलांबरोबर कुठे बाहेर जाण्याचं वगैरे. संध्याकाळी तर मला जायचंच आहे, कारण उद्या आहे मीराची शांती. तर त्या शांतीसाठी जे सामान वगैरे आणायचं होतं, थोडंफार आणलं आहे, थोडंफार आणायचं आहे. तर त्यासाठी संध्याकाळी तरी जाणारच होते. तर आता पहिला स्वयंपाक करून घेते आणि मग बघूया नंतर ना काय काय होतं. सुट्टीच्या दिवशी कितीही प्रयत्न केला ना की कामं सगळे पटापट आवरावीत, पण असं होत नाही. कारण मुलं असतात घरात, त्यांना काहीतरी सारखं चालू असतं, हे पाहिजे ते पाहिजे, हे नको ते नको, परत रडारड चालू असते त्यांची. मीरा तर सारखी काय ना काहीतरी कारणावरून रडत असते, काहीतरी चालू असते, भांडणं चालू असतात, मारामारी चालू असते. त्याच्यामुळं मला काहीही सुचत नाही अक्षरशः. का रविवारची पण सुट्टी देतात असं वाटते मला. तर इथं बघा, मिरूने लस्सीचे एक पॅकेट फोडलं होतं, तर तिला नको होती म्हणून ती मला देत होती आणि मी डायरेक्ट ते पॅकेट तोंडाला लावलं, कारण स्ट्रॉ नव्हता. आणि गेली ती परत बास म्हणून. हॅलो गुड मॉर्निंग, मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर बघा, आता भात वगैरे झालेला आहे आणि कुकर लावून झालेला आहे. आता देवाला पहिला नारळ फोडणार, नैवेद्य दाखवणार, दही भाताचा नैवेद्य दाखवणार आणि मला जायचं आहे दुकानकडं, हॉटेलकडं. मम्मीनं दूध लस्सी वगैरे नेऊन द्यायचं आहे. तर पहिला देवाला नैवेद्य दाखवते, भात सगळा उष्टा करायच्या आधी, नारळ आणि भात, आणि मग मी हॉटेलकडे जाऊन येते. आज अमावस्या आहे, त्यामुळं देवाला नैवेद्य वगैरे दाखवायला पाहिजे, दही भाताचा नारळ फोडायला पाहिजे. त्यामुळं पहिलं ते सगळं महत्त्वाचं जे आहे ते करून घेते मी. कारण भात परत सगळा उष्टा वगैरे आपण सगळे खायच्या आधी देवाला नैवेद्य दाखवलेलं बरं म्हटलं. त्याच्यासाठी इथं नैवेद्य दाखवत आहे मी, नारळ आणि दही भात. आता नैवेद्य वगैरे दाखवणार आणि मग हॉटेलकडं जाणार, कारण मला दूध लस्सी वगैरे द्यायला जायचं आहे मम्मींकडं. कारण ते सगळं घरातच होतं आणि पप्पा पण नव्हते आणि हे पण गेले होते देवाला, बाळूमामाला आदमापूरला गेले होते देवाला. तर मग मला जावं लागणार होतं गाडी घेऊन. तर मग ते सगळं जे सामान आहे ते भरून मी घेतलं पिशवीमध्ये आणि आता जाते दुकानकडं आणि तिथं गेल्यावर मग तुम्हाला परत भेटते. हॅलो, आहे सोडशील थांब या नाश्ता करायला येतं बघा. मी इडली खायला लागले. इडली काल मी दाखवले तुम्हाला, आज दाखवायला लागले. तर आता इडली काढणार आणि चहा ठेवायचे, चहा करणार, तोपर्यंत मम्मी येते तिकडनं. मी तुम्हाला म्हटलं की आता मी इडली खात आहे, या इडली खायला. आणि त्यानंतर ना मी तुम्हाला डायरेक्ट भेटत आहे आता 3:30 वाजता. आणि एवढा वेळ झाला मला सगळं तिथनं, कारण मम्मींना परत घरी यावं लागलं, कारण त्यांची मीटिंग होती. तर त्या घरी आल्या, मग मला तिथं थांबावं लागलं. आणि इतकी गर्दी झाली तिथं की काय सुचना झालेलं. इडली संपली, चहा संपला, सगळं करावं लागलं. परत तिथली थोडी जी भांडी होती ती सगळी भांडी वगैरे घासली. मग तिथं शूट वगैरे काही नाही केलं, कारण मी खूप गडबडीत होते. त्यामुळे म्हटलं नको आता शूट करत बसायला, कारण तेवढा वेळ पण नव्हता माझ्याकडं. मग परत तिथनं यायला मला
12:30 वाजले. 12:30 वाजता तिकडनं आल्यानंतरनं मग परत येऊन इकडं भाजी करायला घेतली, तोपर्यंत गॅस संपला. असा माझा सगळा गोंधळ झाला. गोंधळ उठला होता आज. तर धुणं भांडी परत आल्यानंतरनं घरातलं सगळं केलं. मग ते तिकडनं आल्यानंतरनं मग गॅस जोडला, कारण मला गॅस जोडायची खूप भीती वाटते. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांडगे घालून दाखवले होते, तर आता जे सांडगे तुम्ही तळतेले बघितलात तर तेच आहेत. एवढे छान असे फुगून मोठे झाले तळून. आता मी त्याच पद्धतीनं सांडगे करणार आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि खूप छान झाले होते, कुरकुरीत खुसखुशीत झाले होते सांडगे. आता वाजलेत 3:30 वाजलेत. आत्ता जेवलो आम्ही सगळी. आज एवढा वेळ झाला. दुकानातनं येऊन तिकडनं हॉटेलमधनं कपडे, भांडी, स्वयंपाक, गॅस संपला. कसं असतं त्याने अडचणी आल्या की सगळ्या एकीकडनं येत असतात, सगळ्या एकदम येत असतात आणि नसले की काहीच नसते. गॅस संपला. मग त्यांनी तिकडनं हॉटेलमधनं येऊन गॅस जोडला. मग नंतरनं मी स्वयंपाक केला. आता उद्या वेदूची एक्झाम आहे आणि त्याची सगळी तयारी करून ठेवायला पाहिजे. सगळं पेन्सिल, शार्पनर, खोडरबर वगैरे त्याला काय पाहिजे सगळं त्याला आज घेऊन यायला पाहिजे. आता जेवण झालं, कंटाळा आला अक्षरशः. खरं अजून पसारा काढायचा आहे आतला, आपलं जेवलेलं सगळं. आता तो सगळा पसारा काढणार. ते सगळं स्वच्छ करूपर्यंत 4-4:30 वाजतील. मग नंतरनं निपाणीला जाऊन येणार. सगळं काय सामान आणायचं आहे ते. आणि काय झालं आहे, उद्या मीराची शांती आहे. शांती करायची आहे तिची शांती करायला सांगितलेली. तर ती शांती पण आहे आणि तिची एक्झाम नाही आहे. ते एक बरं झालं, नाही तर सगळं अवघड झालं असतं. पण वेदूची एक्झाम आहे उद्या आणि वेदू जाणार एक्झामला. मीरा तेवढी घरात असणार उद्या. तर त्याचं पण सामान थोडं आणायचं आहे. ते विचारणार मम्मींना काय आणायचं आहे आणि ते पण सगळं सामान घेऊन येणार. आणि माझं पण थोडं वेदूचं सगळं एक्झामचं सामान काय आणायचं आहे. परत मीराचं पण एक्झाम चालू होणार, तिचं पण काय सामान आणायचं ते सगळं घेऊन येणार. तर आता पहिला पटापट सगळा पसारा काढते आणि मग निप्पाणीला जाऊन येते. जेवून झाल्यानंतर अक्षरशः मला हा सगळा पसारा काढायचा नको झालेला. असं वाटत राहिलं की हे सगळं तिथल्या तिथं सगळं ढकलून द्यावं आणि कप झोपून टाकावं असं वाटत होतं. पण उद्याचं सगळं सामान पण मला आणायचं होतं, कारण ते सामान आणलं नाही तर सगळं उद्या घोळ झाला असता. कारण सकाळी लवकर स्वामी येणार आहेत, त्याच्यामुळे ते सामान आदल्या दिवशी रात्रीच मला म्हणजे आजच्या दिवशी आणून ठेवायलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. आणि माझं पण थोडं काम होतं, तर त्यासाठी मग म्हटलं तर काय झोपून उपयोग नाही म्हटलं. आणि मग हा पसारा काढायला पटपट घेतला. कारण पसारा जर मी तसंच ठेवून गेला असं परत संध्याकाळी येऊन मलाच वेळ झाला असता. तर आता हा पसारा काढून सगळी भांडी साफ घासायला मला 1 तास पाहिजे. बरोबर 4:30 वाजणार मला हे सगळं
जसं मी म्हटलं तुम्हाला 4:30 वाजणार, मला बरोबर 4:30 वाजलेच. आणि आता इथं बघा सगळं गॅस कट्टा वगैरे स्वच्छ केला, दरवाजा वगैरे पॅक करून घेतला, कारण मांजरं खूप येतात बाहेरची पण. माझी तर 2 आहेतच, 3 आहेत आणि बाहेरची पण येतात त्याच्यामुळं. आणि आता चला आवरायला घेते मी. आत्ता वाजले 4:30. मी म्हणलेलं तसं बरोबर 4:30 वाजता सगळी कामं माझी आवरली आणि आमची चिल्लर पार्टी सगळी झोपलेली आहेत. आता आवरणार आणि पहिला बाहेर जाऊन येणार. बाहेरची जी काही कामं आहेत ती सगळी आवरणार आणि परत मग आल्यानंतर ना संध्याकाळची कामं चालू करायला पाहिजे. त्यामुळं आता ऊन पण कमी झाले तर आता पटापटा आवरते आणि गो. सगळा बाजार वगैरे करून झाला आणि आता वाजलेले आहेत 7:45 रात्रीचे आणि आता आम्ही चाललो रिटर्न घरी. तर एवढा वेळ झाला आम्हाला सगळं सामान वगैरे घेऊपर्यंत. आणि आता बघा रात्रीचं मस्त वाटतं संध्याकाळचं फिरायला. मला संध्याकाळचं बाहेर फिरायला खूप आवडतं, पण जास्त मिळत नाही आता पहिल्यासारखं. जेव्हा मी बाहेर होते तेव्हा सारखं फिरायला मिळायचं बाहेर, पण आता मिळत नाही. चालायचं. चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सर्वात पहिला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तुम्हाला जर माझी व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.